भरतशेठ चौकार सोडा मी षटकार मारणार, तोही व्याजासकट. स्नेहल जगताप. प्रत्येक जन्माला येणाऱ्या नवजात बालकाच्या डोक्यावर कर्ज. महायुतीच्या योजनांपेक्षा प्रसिद्धी व जाहिरातींचा खर्च जास्त. नितीन बानगुडे पाटील. या निवडणुकीत सातत्याने सांगितले जाते, चौकार मारणार, चौकार मारणार. मी स्नेहल जगताप यावेळी षटकार मारणार आणि तोही व्याजासकट मारणार, असा इशारा स्नेहल जगताप यांनी पोलादपूर येथील सभेप्रसंगी बोलताना भरत गोगावले यांना दिला. तर डॉक्टर बानगुडे पाटील यांनी महायुतीच्या काळात जाहीर झालेल्या योजनांवर भाष्य करताना योजनांच्या खर्चापेक्षा प्रसिद्धी व जाहिरातीवर जास्त खर्च करण्यात आला. राज्यावर 900 कोटीचे कर्ज करून ठेवले आहे. येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असणार आहे. हे असले सरकार काय कामाचे? त्यांना हद्दपार करायचे आहे, असे आवाहन मतदारांना केले. महाविकास आघाडीतर्फे स्नेहल माणिकराव जगताप यांच्या प्रचारार्थ पोलादपूर येथे नितीन बानगुडे पाटील यांच्या सभेचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी करत परिवर्तन अटळ असल्याचे दाखवून दिले. या सभेला व्यासपीठावर मान्यवर समवेत नागेंद्र राठोड, धनंजय देशमुख, बाळकृष्ण राऊळ, दिलीप भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल नलावडे, मुरलीधर दरेकर, अपर्णा जाधव, निलेश सुतार, अमोल भुवड, शिवराज पार्टे, स्वप्नील भुवड, पोलादपूर तालुका प्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना स्नेहल जगताप यांनी आमदार गोगावले यांच्यावर आसूड ओढत, स्नेहलला कमी लेखू नका. या स्नेहलमुळे गोगावले कुटुंबाला रस्त्यावर उतरून प्रचार करावा लागत आहे. हाच माझा विजय आहे. येणाऱ्या 23ला माझा विजय होणार आणि तोही व्याजासकट, असा इशारा देत गोगावले आपण विकास केला सांगता, मात्र आजही तुम्ही गावागावात विकास करण्यासाठी एक संधी द्या असे का सांगता? तुमचा विकास फलकावर आणि तुमच्या घरात झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील थर्ड पार्टीमधील तरुणांच्या पगाराच्या कमिशनावर तुमचा धंदा चालत आहे. तो मोडीत काढणार म्हणजे काढणार. या मतदारसंघात 15 वर्षे नाही, नवीन कारखाने आले की ना दर्जेदार शिक्षण संस्था आल्या. आरोग्याचा प्रश्न सुटला नाही, मग तुम्ही काय विकास केलात? अंतर्गत गटारे, रस्ते ही कामे तर ग्रामपंचायतीचा सदस्य करतो, अशी टीका करत आमदार म्हणजे जनता व राज्य शासन याच्या मधील दुवा आहे. मात्र या मतदारसंघात भलतेच घडले आहे. दुवा सोडा, गुंडगिरी, दडपशाही करत आहेत. तुमच्या डोक्यावर त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हात होता म्हणून तुम्ही निवडून येत होतात. आता तोच हात स्नेहल जगताप यांच्यावर आहे. तुम्ही कसे निवडून येणार? येथील जनता तुमचा पराभव करणार. ही निवडणूक जनतेने महिलांनी हाती घेतली आहे, असे सांगत आमदार गोगावले यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे बाहेर काढले. डॉक्टर बानगुडे पाटील यांनी राज्य शासनाचे खरपूस समाचार घेतला. जपान आपल्या देशापुढे गेला आहे, असे सांगत जिल्ह्यातील मतदारसंघातील अनेक रायगड जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत. ते का? तर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याने यावेळी जनतेतून सूर उमटत आहेत. आमदार अडाणी आहे म्हणून शाळा बंद पडत आहेत. एसटी सध्या धड नाहीत आणि तेथील अध्यक्ष शिवनेरी बसमध्ये शिवकन्या असणारे आहेत. अशी योजना जाहीर करता आधी गाळक्या एसट्या दुरुस्त करायच्या नाहीत, महिलांना सन्मान देण्याचा नाही आणि हे जाहिरातबाजी करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील एकही प्रकल्प बाहेर गेला नाही, असे सांगत जेव्हा पाय उतार झाले तेव्हा तात्काळ त्यांनी वर्षा बंगला सोडला. संपूर्ण शिवभक्त त्या ठिकाणी जमा झाला होता. मात्र हे 40 गद्दार खोके 72 टेबल व नाचून महाराष्ट्र पायधुळीस मिळवत होते. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. ज्यावेळेला 2004 ते 2009च्या कालावधीमध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, एक धोरणात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून माझ्या मतदारसंघाला कशा पद्धतीनं मी प्रगतीपथावरती आणीन या हेतूनं त्यांना मिळालेल्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक व्यक्तीला नव्हे तर बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम केलं, त्यांना प्रयत्न केला. आज दुर्दैवाने 2009 पासून ते आतापर्यंत कुठली राजकीय संधी त्यांना प्राप्त झाली नाही, म्हणून ते कधी शांत बसले सुद्धा नाहीत. कारण त्यांची नाळच या जनतेशी जोडली गेल्या असल्या कारणाने माझा जन्मच हा जनतेच्या सेवेसाठी झालेला असताना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कायमच झटत राहिले. आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचेच हे विचार आणि त्यांचे स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांची मुलगी म्हणून आज मी या ठिकाणी निश्चितपणानं करण्याचा. पण या मतदारसंघामध्ये आपण जर का बारकाईने विचार केला तर 15 वर्ष सातत्याने ज्यावेळेला इथल्या आमदारांना जनतेने निवडून दिलं, त्यांनी नेमका विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक असा काय विचार या मतदारसंघासाठी केला, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज प्रत्येक जनतेसमोर पडलेला आहे. आज प्रत्येक गावामध्ये, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जात असताना निश्चितपणानं जर का या ठिकाणी लोक
कुणाचा उल्लेख करत असतील तर मला अभिमान आहे मी कोणाची मुलगी असल्याचा की स्वर्गीय आबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जनता थांबत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने आपल्याला मिळालेल्या संधीमध्ये आपण कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याची शिकवण कायमच आबासाहेबांनी दिली. आज या मतदारसंघाचा जर का आपण बारकाईने विचार केला तर ज्या पोलादपूर सारख्या आपण अतिशय पवित्र अशा भूमीमध्ये आपण सगळेजण उपस्थित राहत असताना या तालुक्याला एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सांप्रदायिक असा वारसा संपन्न असणारा हा तालुका आहे. असं कोणतं धोरणात्मक काम या तालुक्यात सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यांनी या माध्यमातून दाखवून द्यावं. आज ज्या ज्या गावामध्ये मी जाते त्या त्या गावामध्ये सुद्धा मूलभूत प्रश्नांना घेऊन सुद्धा अजूनही आपला हा मतदारसंघ वंचित आहे. ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी एक दुर्दैवाची बाब आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रामुख्याने मुद्दे जर का कुठले डोळ्यासमोर ठेवलेले आहेत तर ते आहे रोजगार. कारण स्वर्गीय आबासाहेबांचं एक स्वप्न होतं की पोलादपूर सारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा मिनी MIDC व्हावी यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. आज तेच धोरण पुढे घेऊन जात असताना ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर ह्या तालुक्यामध्ये सुद्धा भविष्य काळामध्ये मिनी MIDC व्हावी यासाठी मी भविष्य काळात निश्चितपणाने प्रयत्नशील राहणार आहे. स्नेहलताई उभा आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी महाडला पूर्णपणे बदलून टाकलं. जुलै 21ला महापूर आला, सगळं पाण्याखाली गेलं, वडिलांचं निधन झालंय आणि अशा अवस्थेत आपल्या लोकांचे संसार सावरण्यासाठी त्या पुन्हा एकदा लोकांसाठी उभा राहिल्या. ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठं घेऊन जायचं आहे हे ज्यांना ठाऊक आहे, असा उमेदवार आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी तुमच्यासाठी इथं दिला आहे. मला मुरारबाजी देशपांडे जन्माला आले त्या मातीमध्ये पक्ष फोडणारे गद्दार जन्माला यावेत ही इथली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. विधानसभेच्या विकासासाठी तुम्ही मशालीचं बटन दाबून स्नेहलताईंना विक्रमी मतानं विजयी करा. मला प्रश्न पडतो